नमस्कार. एक गंमत घडली आहे नाशकात आणि ती गंमत घडल्याच्या आधी आणखी काय घडलंय ते मला जरा तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. झालंय असं की मध्ये राज ठाकरेंनी एक मुंबईत कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये ती सुप्रिया सुळेंची क्यूट गर्ल आठवते तुम्हाला, जिने असा कमरेवर हात देऊन पोलिसांच्या गाडीवर हात ठेवून गाडी रोखली होती आणि पोलीस ती आयकॉनिक बनली होती. तर त्या मुलीचा सत्कार राज ठाकरेंनी केला. परप्रांतीय मुलगी हो ही. या परप्रांतीय मुलीचा व्यवस्थेशी लढल्याबद्दलचा सत्कार राज ठाकरेंनी केला होता. त्या सत्काराचे व्हिडिओ बघा. पाहिलं. आता याच्यानंतर जरा पुढे गेलं पाहिजे. एक परप्रांतीय मुलगी व्यवस्थापनाशी, सरकारशी, प्रशासनाशी लढते आहे, ती आयकॉनिक बनते आहे आणि तिचा सत्कार राज ठाकरे करतात. सरकारविरुद्ध लढल्याबद्दल तिची शाबासकीची थाप देतात. ही एका आंदोलनामध्ये अटक केलेल्या मुलांना घेऊ जायला रोखत होती म्हणून तिचा सत्कार करतात. आता नाशकात एक वेगळीच घटना घडली आहे. घटना काय आहे? राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक विजेता एक खेळाडू आपल्या प्रशिक्षकांच्या सह राज ठाकरेंना भेटण्यासाठी नाशिकला जातो. नाशकात राज ठाकरेंची वाट बघतो आणि भेट झाली नाही म्हणून परत निघून जातो. तुकड्या तुकड्यातले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय, बघा जरा. मला काय मला काहीच वाईट नाही. बरोबर आहे. भेटायला काही अडचण नाही, आपण नंतर भेटू ना. काहीच प्रॉब्लेम नाही, आपण नंतर भेटू, काही अडचण नाही. म्हणजे असं काही राग वगैरे काही नाही म्हणा, म्हणजे आपण नंतर भेटू. त्यांची कार्यकर्त्यांची मीटिंग चालू आहे सर, त्याच्यामुळे ते थोडे बिझी आहेत. तुमचा अपमान झाला असं म्हणताय तुम्ही? नाही, काही नाही, बऱ्याच वेळ बसला होता तो, ट्रेनिंगचा टाइम झालेला होता. बोलवलं कशाला हा प्रश्न त्याला पडला होता. आपल्याला बोलवलं कशाला, कशासाठी? भेटणारच नसतील तर. माझ्यासमोर काही प्रश्न उपस्थित होतात. मराठी लढणाऱ्या मुलीचा गौरव करायला राज ठाकरेंच्याकडे वेळ होता, अमराठी. आणि एका मराठी मुलाने देशासाठी सुवर्णपदक जिंकून आणलंय, त्याला भेटायला राज ठाकरेंच्याकडे वेळ नव्हता. यातली आनंदाची गोष्ट अशी एक की राज ठाकरेंनी कधी नव्हे तो दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि ही दिलगिरी राज ठाकरेंची मला माहीतच नव्हतं अशा स्वरूपाची आहे. ते आला, कोण आला, काय आला हे मला माहीतच नव्हतं अशा स्वरूपाची ही दिलगिरी आहे. राज ठाकरेंनी व्यक्त केलेली दिलगिरी, राज ठाकरेंनी मागितलेली माफी. आपले खेळाडू गावीत हे काल येऊन गेले, तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहीत नाही, ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या आणि त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं, मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं असतं मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी, माफी आणि त्यानंतर निर्माण होणारे प्रश्न काय? राज ठाकरेंना न विचारता त्यांच्या तिथला नाशिकचा प्रमुख राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भेटूही शकत नाही का? नंबर 1. माहीत नसतानाही राज ठाकरेंकडे एका मराठी खेळाडूसाठी एवढा वेळ नाही का? त्या मुलांनी निघून जात असताना प्रशिक्षक आणि तो विजेता, त्यांचा तो अध्यक्ष नाशिकचा आहे, त्यांना थांबा 2 मिनिट थांबा म्हणत होते, पण ते राज ठाकरेंच्या पर्यंत निरोप पोहोचवत नव्हते. राज ठाकरेंच्याकडं
निरोप पोचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती का? एखाद्या मराठी खेळाडूला भेटायला राज ठाकरेंना वेळ नसतो आणि ते त्यांच्या दारातून निघून जातात. बरं, बोलवलंय असं कळलंय. बोलवलंय तर कोण? स्वतः राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त करताना तर मी नाही बोलवलं असं म्हणाले. मग त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का? पदाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं, राज ठाकरेंना का नाही सांगितलं? की राज ठाकरेंना सांगण्याची क्षमता आणि हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे? या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी विचार झाला पाहिजे ना. तो होत नाही. तो होत नाही. आणि तो विचार न झाल्यामुळे राज ठाकरेंचा या स्वरूपात एका मराठी पदक विजेत्या मुलाला भेट न होताच परतावं लागलं. तिकडे मराठीचा झेंडा मिरवत राज ठाकरे बऱ्याच गोष्टी बोलतात आणि एक मराठी पदक विजेता खेळाडू राज ठाकरेंना भेटू शकत नाही. हीच मोठी खंत आहे. नमस्कार.